आणि या एक्झिट पोलवरती वडेट्टीवारांची प्रतिक्रिया आली आहे। सगळे एक्झिट पोल फेल ठरणार आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार। महाविकास आघाडी 165हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते व राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आहे। भाऊ, जे एक्झिट पोल आले कशा प्रकारे बघता, काय वाटतं तुम्हाला? मी त्यावर फार नाही, एक्झिट पोल हे एक्झिट पोल असतात, त्यात आम्हाला फार नाही। आम्ही 23 तारीखपर्यंत बघा, 23 तारखेला आम्ही त्यावर बोलू, त्याचं उत्तर 23 तारखेला मिळेल। मुख्यमंत्री पदाला घेऊन एक चर्चा आहे की काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा। आज संजय राऊत यांनी देखील टीका केली की जर का नाना पटोले किंवा इतरांना कोणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर राहुल गांधींनी तशी घोषणा करावी। नाही, असं कुठं म्हटलंय नाना पटोले मी मुख्यमंत्री होतो? ते काय म्हटलेत? कुठे म्हणलेत की मी काँग्रेसचा मुख्यमंत्री करायचं? ते म्हणलं की काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सत्तेत येईल। तर बरोबर आहे ना, काँग्रेस आहेच नेतृत्व, जशाप्रमाणे पवार साहेब नेतृत्वात येईल, जशाप्रमाणे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी येईल, तर आम्ही तिघांचंही नेतृत्व आहे, त्यामुळे त्या उद्देशानं ते बोलले आहेत। पण त्याचा अर्थ काही तुम्ही लोकांनी सगळं चुकीचा लावला। आणि आमचं ठरलं आहे की कोणत्या अर्थी सत्तेमध्ये 12 तासाच्या आत मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगू आणि आम्ही दावाही राज्यपालांच्याकडे करू। तुम्हाला संशय आहे का काही केंद्रीय स्तरावर हालचाली होईल आणि परत तुमची सत्ता स्थापन करण्यासाठी अडकाठी आणली जाईल? महाराष्ट्रातील जोडा हाणतील लोक, महाराष्ट्रातील लोक जर असं काही झालं, मेजॉरिटी आहे आणि सत्ता स्थापनेमध्ये काही केलं तर लोक रस्त्यावर उतरून भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून देतील। त्यामुळे या काही जर तरच्या गोष्टीवर आम्ही ठेवत नाही। तुमच्या मतदारसंघात पण चर्चा आहे ना की ओबीसी चेहरा म्हणून विजय वडेट्टीवार तुमच्या मतदारांना, मतदारसंघातल्या लोकांना वाटतं? लोकांना वाटणं स्वाभाविक आहे। कोणत्याही लोकांना वाटतं, कोणत्याही कार्यकर्त्यांना आणि ज्या भागात तो काम करतो त्याला वाटतं की आपला नेता मंत्री व्हावा, आपला आमदार व्हावा, मोठा खाता मिळावा, मुख्यमंत्री व्हावा। मी तर हे समजतो की आम्ही नाही बाबा त्या लाईनीतच नाही, सध्या तरी आम्ही त्या रेसमध्ये पण नाही। कारण माझ्यासारखा मायक्रो ओबीसी माणूस निवडून येतो, आमदार होतो, विरोधी पक्षनेता होतो, इथपर्यंत ठीक आहे। हे खूप मोठं यश आहे माझ्यासाठी आणि आमच्या मतदारसंघातील जनतेसाठी। तर हे होते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार। कॅमेरामॅन अतुल इंडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। तर बुधवार